ही बातमी आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकरिता महत्त्वाची। याला कारण म्हणजे वाहन चालवताना तुमच्याजवळ वाहनाचे डॉक्युमेंट नसतील किंवा तुमच्याजवळ वाहन चालवता वाहन परवाना म्हणजेच लायसन नसेल तर यापुढे तुम्ही वाहन चालवू नका। आम्ही असे का म्हणतोय असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल, म्हणूनच आम्ही तुम्हाला गोंदिया वाहतूक शाखेत उभ्या असलेल्या 103 दुचाकी वाहनं दाखवित आहोत। म्हणजे तुम्हाला कळेल। गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर, शहर वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वात गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहन चालवणाऱ्या तसेच विनापरवाना वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची तपासणीला सुरुवात केली। काल गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात विनापरवाना वाहन चालवणाऱ्या तसेच वाहनाचे डॉक्युमेंट नसलेल्या वाहन चालकांना ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 103 वाहन चालकांवर कार्यवाही केली आहे। त्यामुळे पालकांनो, तुम्ही देखील सावध व्हा आणि आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देऊ नका। तसेच तुम्ही देखील दुचाकी वाहन चालवत असाल किंवा चारचाकी वाहन चालवत असाल तर वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, नाहीतर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होईल। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दिनांक 20/12/2024 रोजी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गोरख भामरे साहेब, ॲडिशनल SP श्री नित्यानंद झा साहेब, शहर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर मॅडम आणि ACP मेयर साहेब आणि आमची सगळी जिल्हा वाहतूकची टीम, आमचे API पाटील साहेब आणि बाहेरून काही मदत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पाठवली होती। त्यानुसार आपण वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी एक विशेष मोहीम राबवली होती आणि सदर मोहिमेदरम्यान आपण 103 वाहनं ज्यांच्याकडे पेपर नाही, लायसन नाही अशा विविध कारणास्तव वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेले आहे। त्याच्यानंतर दिनांक 20/12/2024 रोजी एकूण 281 केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान 2,66,750 रुपयाचा दंड देखील आपण वाहन चालकांना केलेला आहे। हे सर्व कारवाई अशी वेळोवेळी वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे, जेणेकरून जनतेच्या मनामध्ये नियमांच्या बद्दल पालन करण्याचं थोडीशी भीती निर्माण होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल। त्याचप्रमाणे या गोंदिया जिल्ह्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या जिल्ह्याला इतिहासात प्रथमच जिल्ह्यासाठी इंटरसेप्टर व्हेकल शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे, ज्या वाहनाद्वारे आपण ओव्हरस्पीड, हेल्मेट न घालणे, मोबाईल टॉकिंग अशा विविध केसेस चालू वाहनातून करू शकणार आहे। त्याच्यामुळे नक्कीच अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे आणि वाहतुकीला देखील शिस्त लागणार आहे आणि बेशिस्त वाहन चालकांवर आळा बसणार आहे। आता या प्रकारची कारवाई जिल्हा वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जेणेकरून वाहतुकीला शिस्त लागावी हे आमचा उद्देश आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।